हरि ओम। पापावली पाटन पद्मपाङ्गः श्रीपाणि पद्माञ्चितजानुजङ्गः गोपाल बालकृपया स्वयं नः श्रीपाण्डुरङ्गो भवतु प्रसन्नः। नमस्ते कमले देवी कल्लूरपुरवासिनी करुणानिलयेऽस्माकं कल्याणं कुरु सर्वदा। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञस्तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। पृथ्वीमण्डलमध्यस्थाः पूर्णबोधमतानुगाः वैष्णवा विष्णुहृदयाः तान् नमस्ये गुरुन् मम। विघ्नध्वान्त निवारणैकतरणिः विघ्नाटवी पावकः विघ्नव्याकुललोपमर्दगरुडो विघ्नेभ पञ्चाननः विघ्नोत्तुङ्ग गिरिप्रवेदनपविः विघ्नाब्धी कुम्भोद्भवः विघ्नागौगगणप्रचण्ड पवनः पायात्प्रसादो गुरोः। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम हरि ओम हरि ओम। पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम हरि ओम हरि ओम। सगळ्यांच्या समोर पहिले एक गोष्ट मी सांगतो, मला मराठी चांगले येत नाही, तरी पण महाराष्ट्रात आम्ही आलेले मराठीत राघवेंद्र स्वामींच्या महिमा काहीतरी सांगायचे म्हणून हे माझा पहिला प्रयत्न आहे मराठीत सांगायचा। राघवेंद्र स्वामींच्या मूल वृंदावन आहे मंत्रालयात, ते गाव ते पाशी रैचूर आहे, ते गावात आम्ही राहत आहे। राघवेंद्र स्वामींचा अनुग्रह कशा आहे म्हटलं तर, कोण रैचूरवरना मंत्रालयावर जात होताना सगळा भक्त ते भक्तजनांना व्यवस्था करायच्या म्हणून उत्तरादी मठ केलेल्या स्वामीजी रैचूर मध्ये ते सेवा भक्तजनांच्या सेवाचा भाग्य आम्हाला मिळाले आहे। ते राघवेंद्र स्वामींच्या अनुग्रहाने ते सगळं भक्त लोक इकडे येतात, रैचूर मध्ये थांबतात आणि मंत्रालयात जाऊन येतात आणि कल्लूर आतूर उकुरमापुरा सगळीकडे जाऊन येतात। असा तिकडे स्वामींच्या अनुग्रहाने तिकडे सेवाचा भाग्य ते मठात आम्हाला मिळाले आहे। आम्ही कांडीमध्ये राघवेंद्र स्वामींच्या फार सांगत होते, तरी पण महाराष्ट्रात एकदा प्रयत्न मराठी भाषेत एकदा प्रयत्न करायचे म्हणून बसलेले आहे। काही व्याकरण दोष असेल तर तुम्हीच कळून घ्यायला पाहिजे, मला काही कळत नाही त्याच्याबद्दल। आम्ही राघवेंद्र स्वामींच्या महामहिमा आहे, त्यांचे 3 अवतार आहे, सगळ्यांना माहित आहे। ते प्रल्हाद राज आहे आणि व्यासराज आहे आणि राघवेंद्र स्वामी आहे, हे आम्हाला प्रमुख 3 अवतार माहित आहे। तरी म्हणलं तर त्यांच्या 5 अवतार आहे। शंकुकर्ण आहे पहिले, नंतर प्रल्हाद राजा आहे, बालिक राजा आहे, व्यासराज आहे आणि राघवेंद्र स्वामी आहे, असं म्हणून ते मूल 5 अवतार आहे त्यांचे। तरी पण आम्हाला कळलेले आहे 3 अवतार फार महत्त्वाचे आहे। ते हिरण्यकशिपूचा पुत्र प्रल्हाद अवतार आहे
आणि कर्नाटक सिंहासनाधिपती झालेल्या व्यासतीर्थ स्वामी म्हणून व्यासराज अवतार झालेले आहे. आणि तिसरी अवतार आहे राघवेंद्र स्वामी म्हणून. आम्ही थोडीशी कळून घ्यायचे त्यांच्या राघवेंद्र स्वामींच्या महिमा आहे. त्यांनी पवार केलेले आहे. त्यांनी सगळ्यांना काय मागतात ते सगळं देतात. फार लोक तिकडे मंत्रालय येतात. महाराष्ट्र, आंध्र, तामिळनाडू सगळ्याकडचे लोक तिकडे येतात, स्वामींचे दर्शन करतात, काय ते अनुग्रह करतात, ते येतात असं आहे. सगळ्यांच्या तोंडात एक श्लोक आहे, पूज्याय राघवेंद्राय सत्य धर्म ऋताय च भजताम कल्पवृक्षाय नमताम कामधेनवे. हे श्लोक सगळ्यांना तोंडात आहे. ह्याच्यात काय आहे, अर्थ काय आहे, हे श्लोकात आपण आचार्यांनी काय सांगितलेले आहे. आपण आचार्य म्हणून राघवेंद्र स्वामींच्या शिष्य होते. तुम्ही मंत्रालय जात असताना बिचारी म्हणून एक गाव आहे, तिकडे आपण आचार्यचं घर आहे. राघवेंद्र स्वामी तिकडे फार दिवशी वास्तव्य केलं असं म्हणून प्रतीती आहे. आणि तिकडे बिचारीत आपण आचार्यासाठी राघवेंद्र स्वामी तेज रूपाने तिकडे येऊन तेज वृंदावन पण आहे. नदी ते तुंगभद्रा नदीच्या किनारी ते वृंदावन पण आहे. तिकडे जपकट्टी म्हणून म्हणतात. हे सगळं कोणी बघितलं असेल तर त्यांना माहिती आहे. त्यांनी हे श्लोक केलेले आहे आपण आचार्य. हे श्लोकामध्ये 3 अवतार, ते काय प्रल्हाद राज आहे आणि व्यासराज आहे आणि राघवेंद्र स्वामी आहे. हे 3 अवताराच्या विशेष एक श्लोक मध्ये त्यांनी सांगितलेले आहे. ते आम्ही कसं बघायला पाहिजे म्हटलं तर आम्ही सगळे म्हणतात पूज्याय राघवेंद्राय सत्य धर्म ऋताय. स्वामी तुम्ही पूज्य आहे, सगळ्यांच्या तुम्ही मोठा आहे, पुण्य काम केलेले आहे, तसंमुळे तुम्ही पूज्याय आहे. राघवेंद्राय, राघवेंद्र म्हणून तुमचे नाव आहे. राघवेंद्राय सत्य धर्म रताय च. सत्य धर्म मध्ये तुम्ही फार हे केलेले आहे. तुमच्या सगळ्या तोंडात सत्य येत होते. तुम्ही धर्मामध्ये आचरण करत होते. सत्य धर्म रताय च. तुम्हाला आम्ही भजन करायला पाहिजे. तुम्ही कामधेनु कल्पवृक्ष आहे असं म्हणून वरी वरी आम्ही बघितलं तर ह्या श्लोकाचा अर्थ आम्हाला वरी वरी असा होते. सगळ्यांच्या असं काहीतरी म्हणा श्लोकाचा अर्थ. हे श्लोकाचा एक एक शब्द घेऊन आम्ही बघितलं असेल तर आम्हाला माहित होते हे प्रल्हाद राजांनी हे केलेले आहे. व्यासराजांनी हे श्लोकात वर्णन केलेले आहे आणि राघवेंद्र स्वामींना पण आराधना केलेली आहे असं म्हणून माहित होते. थोडीशी त्या विषयाबद्दल आम्ही बघू. आणि राघवेंद्र स्तोत्र तुम्ही पारायण केलेले आहे, सकाळी अष्टोत्तर केले आहे, त्याच्याबद्दल 2-3 विषय सांगायचा प्रयत्न करू. हे पूज्याय राघवेंद्राय सत्य धर्म रताय च. हे श्लोकामध्ये हे काय सत्य धर्म हे दोन्ही शब्द आहे ना, हे दोन्ही शब्द आलेले कुठून आलेले म्हणलं तर हे प्रल्हाद राजांच्या तोंडातून आलेले शब्द आहेत. कसे आलेले आहे हे म्हटलं तर प्रल्हाद राजा आहे ना, त्यांनी सगळे दैत्य बालक गुरुजी त्यांना फक्त त्रिवर्ग विद्या देत होते. फक्त त्रिवर्ग, धर्म अर्थ काम, मोक्षाचे विचारच नाही. सामान्य धर्म, सामान्य अर्थ, सामान्य काम, मोक्ष विचारच देत नाही. मोक्ष आले की पुन्हा देव येते, त्यांना भजन करायला पाहिजे असं सगळं होते. हे सुंदो काय शंडामर्क हिरण्यकशिपूच्या घरीच आहे, तिकडेच विद्यापीठ चालू आहे प्रल्हाद राजांच्या. तुम्ही सगळं कथा ऐकलेल्या आहे. त्या कथाचे मला काय हे बद्दल सांगायचं नाही. ते काय एक दिवशी सगळ्या ते शंडामर्क ध्वनी संध्याकाळी त्यांच्या काय अग्निहोत्राचे काम आहे म्हणून बाहेर गेलते. सगळे तिकडे विद्यार्थी प्रल्हाद राजांच्या बरोबर काय विद्यार्थी होता ना, सगळं खेळायला पळून गेले.
ते प्रल्हाद फक्त बसले होते, देवाच्या नामस्मरण बसले होते. आणि ते म्हटले असं काय बस तुम्ही, या आमच्या बरोबर खेळायचे, तुम्हाला पण ये असं म्हणून तिने म्हणत होते आम्हाला, असं तुम्ही पण या म्हणून त्यांनी सांगितलेले आहे. प्रल्हाद महाराजा, काय तुम्ही हे सगळं खेळून हे करून सगळा तुमच्या वय सगळा व्यर्थ करतो, असं करू नका. नंतर ते काय केले, ते एक आम्हाला टाइम टेबल करून ठेवले. ते प्रल्हाद महाराज काय केले, ते आम्हाला एक टाइम टेबल ठेवलेले, आमच्या समोर ठेवले. तुम्ही 100 वर्ष तुम्ही आयुष्य आहे ना, त्याचे 50% तुम्ही झोपून काढता. पहिले 50% गेले तुमचे. रात्री काय कोण काम करतात काय धर्मकाम कोणी करत काय नाही. 24 आवर्स मध्ये 12 काय आहे टाइम आहे ना, ते सगळं आम्हाला झोपूनच काढतो, काहीतरी काम करून काढतो. त्याच्यामुळे 100 वर्षामध्ये 50 आहे ना, ते सगळं आम्हाला झोपून व्यर्थ काम करून आम्ही काढून घेतो. त्याच्यामुळं 50 झाले. आणि हे बाळ फार छोटा आहे, त्याला काय सांगायचे असं म्हणून 15 वर्षेपर्यंत त्याला काय कामच सांगत नाही. त्याच्यामुळे 15 वर्ष बाल्यामध्ये गेलेले आहे आणि यौवन आलेले आणि त्याला पैसे कमवायचे आणि विवाह करायचे आणि कुटुंब पोषण करायचे. त्याच्यामुळं त्यांच्या 15 30-40 पर्यंत गेले. उरलेले किती 10-15 वर्ष उरलेले आहे. 10-15-20 वर्ष उरलेले. त्याच्यात आम्ही काय साधन करायचं, आम्ही भगवंताकडे कधी बघवायचं. असं तुम्ही खेळून तुमच्या वय सगळा व्यर्थ केलं तर कसं. त्या म्हणून ते प्रल्हाद राजाने दैत्य बालकांना उपदेश केलेले. कौमार आचरेत प्राज्ञः धर्मान भागवतानिह. तुम्ही बाल्यावस्थेत तुम्ही आचरण करायला सुरू करा. काय म्हणलं तर हे वय किती वर्ष आम्ही होतो काय गॅरंटी नाही. कांडीमध्ये एक वृंदा सांगतात, नीर मेलिन गुळ्ळी स्थिर वल्लहरी ये यारिगे यारुंटो यरविन संसारा. कोणाला काय माहिती आहे किती वर्षात तुम्ही आहे. 1 घंटापूर्वी ते व्यक्ती होतो, दुसरे घंटा ते नसतो, असं आलेले आहे आम्हाला. तशामुळे म्हटलं तर तुम्ही बाल्यावस्थांना धर्म कार्य करायला तुम्ही सुरू करा. ते दैत्य बालक पण म्हणतात, असं कोण सांगितलं तुम्हाला असं करायचं नाही. तिने पण उपदेश करतात. दैत्य बालक पण प्रल्हाद राजांना सांगतात काय, बाल्ये विद्या निषेवेत यौवने दारसंग्रहम स्थावीर्ये मोक्षमातिष्ठे, असं गुरुजीने सांगितलेले आहे. बाल्यावस्थामध्ये आम्ही विद्या घ्यायची आणि यौवन आले की दारसंग्रह, पत्नी आणि पैसे हे सगळं आम्ही कमवायचे. आणि ते रिटायरमेंट झालं की स्थावीर्य मोक्षमातिष्ठे, 60 झाल्यानंतर ते मोक्ष करा, ते साधन करा, तिकडे जावा काहीतरी करा, असं आहे आम्हाला. आता बाल्यावस्थेने सुरू करून काय करायचे, हे धर्म कर्म सगळं काय करायचे, याची काय गरज आहे, असं ते दैत्य बालकांनी प्रल्हादराजांना सांगितलं. प्रल्हादराज सांगतात, गुरुजीने फक्त तुम्हाला त्रिवर्ग विद्या दिलेले, 4था वर्ग सांगितले नाही. ते बाल्ये विद्यां निषेवेत यौवने दारसंग्रहम स्थावीर्ये मोक्षमातिष्ठे. पुढचा एक पाद काय आहे, सर्वदा धर्ममाचरे. विद्या तुम्ही घेत असताना पण धर्म आचरण करायचे आणि तुम्ही दारसंग्रह, पैसे पत्नी हे सगळं तुम्ही कमवता, ते तुम्हाला हे करत्या वेळी तुम्ही धर्म कार्य करायचे. आणि वृद्धावस्थामध्ये तुम्ही काय देवाच्या करायचे म्हणलं तर त्यावेळी पण तुम्हाला धर्म कार्य करायचे.
बाल्ये विद्यां निसेवेत यौवने दारसंग्रहं स्थावीर्ये मोक्षमादिष्टे सर्वदा धर्ममाचरे. तुम्ही धर्माच्या रक्षण करायलाच पाहिजे, धर्म आचरण करायलाच पाहिजे. बाल्यावस्थामध्ये आहे, यौवनावस्थामध्ये आहे, वृद्धाप्यामध्ये आहे, तुम्ही धर्माचरण करायलाच पाहिजे. म्हणून दैत्य बालकांना प्रल्हाद राज त्यांनी उपदेश देतात आणि टाइम टेबल आम्हाला घालून देतात. आम्हाला वय कुठं आहे करायचं म्हटलं तर एक दिवशी आम्ही बसतो, उद्या सकाळी उठायचे, सवळ्यात पाणी घ्यायचे, देवपूजा करायचेच असं म्हणून रात्री संकल्प करून आम्ही झोपतो. सकाळी करंट जातात, पाणी येत नाही, सगळे सोडते, झालं काम, आज पूजा सांग नाही, पाणी आलं नाही, आम्हाला काय मिळालं नाही, काहीतरी आले असं म्हणून आम्ही सोडून धर्माचरण कर्माचरण सगळं आम्ही सोडून टाकतो. असा आमच्या अवस्था आहे. त्याच्यामुळे हे असं व्हायचे नाही म्हणून प्रल्हादराज सांगतात, हे धर्म कार्य सांगतात. सत्य धर्म रतायच, तुम्ही धर्म मार्गामध्ये राहायला पाहिजे. म्हणले तर महाभारत सांगतात, धर्मो रक्षति रक्षितः. कोण धर्माचा आचरण करतात ते धर्मच त्यांचे रक्षण करतात. हे सांगितलेले कोण आहे? प्रल्हाद राजा आहे, महाभारतात आलेले आहे. त्याच्यामुळे हे शब्द प्रल्हाद राजा सांगितले असं म्हणून आम्हाला कळायला पाहिजे. हे श्लोक म्हणताना धर्म, सत्य, धर्म आणि हे सत्य शब्द प्रल्हाद राजा कुठं सांगितलेले आहे? हे सत्य शब्दाच्या प्रल्हाद नावाचा काय संबंध आहे ते मला कळायला पाहिजे. काय संबंध आहे म्हटलं तर ते प्रल्हाद राज काय शब्द म्हणले होते ते शब्द सत्य करवण्यासाठी परमात्मा सत्यं विधातुं निजवृत्त्या भाषितुं व्याप्तिंच भूतेष्वखिलेषु चात्मनः अदृश्यतात्यद्भुतरूपमुद्वहन् स्तंभे सभायां न मृगं न मानुषम्. ते प्रल्हाद नावाच्या काय तोंडात आले ते सत्य करायचे म्हणून परमात्मा स्तंभात प्रकट झालेले आहे. सत्यं विधातुं निजवृत्त्या भाषितुं. भागवतात सप्तम स्कंदामध्ये हे एक शब्दांना सत्यधर्म तीर्थ फार व्याख्यान करतात. सत्यं विधातुं निजवृत्त्या भाषितुं हे एकच शब्द आहे. सत्यं विधातुं भक्तांच्या तोंडात आहे काय आहे ना शब्द ते देव सत्य करतो असा ह्याच्यात अर्थ आहे. ते प्रल्हाद राज सांगितलेले हे हिरण्यकश्यप विचारले, तुमच्या देव सगळीकडे आहे का? सगळीकडे आहे, सर्वत्र व्याप्त आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजिता. सर्वत्र आहे. ಎಳ್ಳು ಮನೆಯ ಮುಳ್ಳು ಕೊನೆಯ ಟೊಳ್ಳು ಬಿಡದೆ ಒಳಗೆ ಹೊರಗೆ ಎಲ್ಲ ಠಾವಿನಲ್ಲಿ ಲಕುಮಿ ನಲ್ಲನಿದ್ದಾನೆ. सर्वत्र देव आहे. एक छोटे वस्तू पण भगवंत आहे, मोठे वस्तू पण भगवंत आहे, सर्वत्र भगवंत आहे. प्रल्हादराज सांगतात, तुमच्या हृदयावरती परमात्मा आहे, बिंब रूपी आहे. माझ्या हृदयामध्ये पण परमात्मा आहे. सर्वत्र आहे परमात्मा, सर्वत्र आहे. तत्र तत्र स्थितो विष्णु तत्त शक्ती प्रबोधयन् एक एव महाशक्ती असं म्हणतात. त्या प्रल्हादराज असं म्हटले की हिरण्यकश्यप विचारतात, हे स्तंभामध्ये आहे का? सभेमध्ये हे स्तंभ आहे, ते स्तंभात आहे काय? स्तंभामध्येच आहे म्हणते. सर्वत्र आहे म्हणलं तर हे स्तंभामध्ये आहे. तेच म्हणतात हे स्तंभामध्ये आहे तर हे स्तंभ आम्ही मारतो, ह्याला तुमचा देव येणार काय तुम्हाला रक्षण करायला? येतं, हे सर्वत्र येते. कोण प्रार्थना करते? नरसिंहदेवाच्या सिंह रूप आहे इथपर्यंत, इकडे मनुष्य देव आहे, नर मृग रूप आहे. हे कशामुळे आलेले आहे? प्रल्हाद राजांनी सांगितलेले वाक्य सत्य करण्यासाठी देव आलेले आहे. सत्यं विधातुं निजवृत्त्या भाषितुं. हे दोन शब्द पूज्याय राघवेंद्राय हे श्लोकामध्ये येते. सत्य धर्म रतायचे हे शब्द आम्ही तोंडात म्हणत होते ना,
त्याला आम्हाला कळलं पाहिजे हे दोन्ही शब्द आहे सत्य. मी सत्यच बोलायलाच पाहिजे. आता तरी सत्य गेलेले आहे, कुठं आहे माहित नाही. पहिले तरी थोडीशी सत्य होते, आता मोबाईल आला की सगळं असत्यच झालं. सगळं काहीतरी सांगतात, काहीतरी करतात. तरी असू दे, आम्हाला सत्य तोंडाला बोला पाहिजे. हे सत्य कोण बोलत आहे ना त्यांनाच परमात्मा प्रीती होते. त्यांच्या नावाने काय प्रार्थना केली की परमात्मा येऊन थांबते. खोटे बोलताना कोणाला तरी बघितलं आहे काय तुम्ही? परमात्मा अनुग्रह केले तुम्हाला तरी असं नाही. कोण सत्य बोलत आहे, ते भक्ती करत आहे, त्यांनाच परमात्मा येऊन थांबलेले आहे. इक्की कल्लन भक्ती इंदली पट्ट भकुतगे तन्नाने कोट्टा. पुंडलिक आई बाबाच्या सेवा करत होते, ते तोंडाने परमात्माचं नाव घेत होते. परमात्मा येऊन थांबलेले. त्यावेळी आम्ही आलेले, थांबा आई वडिलांच्या सेवात आहे मी, त्या घ्या विधी असा ह्याच्यावर थांबा म्हणून इट्टी कल्लन भक्ती इंदली पट्ट हे विट्यावर तुम्ही थांबा असं म्हणून परमात्माला सांगितलेले. ते अनुग्रह केले की नाही? त्यांनी पुंडलिक मुनी होते. असं आम्ही श्लोकात पूज्याय राघवेंद्राय सत्य धर्म ऋताय अजून एक सांगते. कोण सत्य धर्म मध्ये कोण असतो ते पूज्याय होतो. राघवेंद्र स्वामी, प्रल्हादराज, व्यासराज सगळं सत्य धर्म मध्ये त्यांनी रत होते. त्यांनी त्याच्यात सगळं व्यवस्थित आहे म्हणून ते इतकी लोकला तुम्ही येऊन त्याला नमस्कार करतात. तुम्ही पूज्याय म्हणून तिकडे आहे. ते सगळं सत्य धर्म तोडलेले आहे, आम्ही सोडलेले त्याचे आहे म्हणून इकडेच बसले आम्ही. आम्ही पूज्याय होतच नाही. कसं म्हणलं तर आम्हाला आमच्यापाशी सत्य नाही, धर्म नाही, पूज्याय कसा होणार? सत्य धर्म कुणाची पाशी होते ते पूज्याय होते. त्याच्यामुळे प्रल्हादराज काय झाले? ते पूज्याय झाले, पूजनीय झाले. हे श्लोकात दोन शब्दात प्रल्हाद राजांच्या वर्णन केलेले आहे असं म्हणून आम्ही कळून घ्यायचे. आणि व्यासराजांच्या वर्णन केले. व्यासराज स्वामी काय केले, काय करत होते? ते कृष्णाचे पूजन करत होते. गीता नर्तन तिंद कृष्णांना पूजिसुवा. हा हे काय पंचलोहाच्या प्रतिमे होते ना, ते प्रतिमाच्या पूजा केलं की तुम्ही बघतात सगळ्यांच्या देवपूजा झालं की संस्थान पूजा झालं की लास्टला दासांच्या पद्य म्हणते. त्यावेळी व्यासराजांनी प्रार्थना केलं तर ते पंचलोहाच्या प्रतिमे ते नर्तन केले व्यासराजांनी. कशामुळे म्हणलं तर ते भक्तीने भजन करत होते. भजताम, भक्तीने भजन केलं की पंचलोह प्रतिमा ते नर्तन करत होते. म्हणलं तर आम्ही नर्तन करतो, कोणाला सांगतात ते नर्तन करतात, ते वेगळं. जीव असलेली वस्तू नर्तन करतात ते वेगळं आहे. ते पंचलोहाच्या जड प्रतिमा ह्यांनी प्रार्थना केलं की, ह्यांनी भजन केलं की, ह्यांनी परमात्माला प्रार्थना केलं की ते प्रतिमा अनुग्रह करतात. म्हटलं तर त्यांच्या भक्ती कशा आहे, त्यांनी कशा प्रार्थना करत आहे हे आम्हाला बोलत. आणि व्यासराजांनी काय केले? कर्नाटक सिंहासन पालन केले. राजा महाराजा झाले. सिंहासनाचं सगळं कारभार सगळं करून ठेवलेले. ते कृष्णदेवरायांचा दोष होतो, कुजदोष, ते काय कुष्ठदोषा, ते परिहार करून त्यांना पुन्हा सिंहासन दिलेले आहे. ते कशामुळे केले? भगवंताच्या वरी भक्ती असते. त्यांना सिंहासन मिळाले म्हटलं तर त्यांनीच ठेवून घ्यायचे होते. कुणाला कसं द्यायचं? कुणाला तरी एक पदवी आलं की आमच्या पैसेच असते, आम्ही काय कुणाला नेक्स्ट देत नाही. ते व्यासराजांना कर्नाटक सिंहासन मिळाले होते तरी पण त्याग केले. त्याच्यामुळे हे आम्हाला हे फक्त देवाच्या आज्ञा होते, आता पालन केले. नंतर त्यांचे सगळे दोष गेले, त्यांनाच देऊन टाकतो म्हणून त्यांनाच पुन्हा ठेवून त्यांनी ग्रंथाच्या रचना केले. फार देवाच्या नाम आणि ते पद पद्य सुरादी सगळं रचना केलेले आहे व्यासराज महानुभाव. ते व्यासराज महानुभाव पुरंदरदासांच्या
अनुग्रह केलेले त्यांनीच आहे. महाराष्ट्रात पुरंदरगडाच्या नवकोटी नारायण त्यांच्या काय होते, त्यांना पण दास दीक्षा देऊन पुरंदरदास म्हणून केलेले व्यासराज. त्यावेळी व्यासराजांच्या काळातून फार लोक त्यावेळी दास संत सगळं संन्यासी फार लोक होते. त्यांचा सगळा मुख्य गुरु आहे व्यासराज असं म्हणून त्यांनी ग्रंथ केलेले आहे. न्यायामृत, तर्कतांडव, चंद्रिका म्हणून ते उद्ग्रंथ झालेले आहे. माध्व समाजामध्ये त्या ग्रंथ अध्ययन कोण करत त्याला उन्नत पदवी आहे. असं ते व्यासत्रय वल्लभनु लोकत्रय जगवनु म्हणून असं एक नाव आहे. ते व्यासराजांनी भक्तीचा काय प्रसार केलेले आहे. त्याच्यामुळे ते श्लोकामध्ये आहे भजताम, काय शब्द आहे ना ते भजताम शब्दाला आम्ही काय कळून घ्यायचे आहे ते व्यासराजांसाठी ते शब्द आहे. सत्य धर्म हे दोन शब्द आहे प्रल्हाद राजांसाठी आणि व्यासराजांसाठी शब्द आहे भजताम. राघवेंद्र स्वामींसाठी राघवेंद्राय हे शब्द तरी आहे. पहिले सांगितलेले पूज्याय राघवेंद्राय आणि राघवेंद्राय हे शब्द आहे. राघव म्हणलं तर रघुकुलोत्पन्न रामचंद्र, रघुकुलोत्पन्न रघुकुलाचा इंद्र स्वामी, रघुकुलाला आलेले रामचंद्राचा नाव आहे. राघवेंद्र म्हणलं तर रघुकुलाचा स्वामी असं म्हणून ते परमात्म्याचा राम श्रीरामाचा नाव आहे. ते नाव ठेवलेले राघवेंद्र स्वामी काय आहे, आम्हाला काय करायचे त्यांनी कल्पवृक्ष कामधेनु. काय कल्पवृक्ष कामधेनु हे काय दोन काय सांगितले, एक सांगितलं तर बस आम्हाला कल्पवृक्ष काय मी मागतात ते कल्पवृक्ष आम्हाला देतात झालं ना. आणि कामधेनु काय आवश्यकता आहे, कामिकम धुनोती ती कामधेनु, कामधेनु सांगितलं तर चालतं. कल्पवृक्ष काय सांगितलेले म्हटलं तर आम्हाला दोन आहे. फक्त सुखच पाहिजे नाही, मला दुःख निवृत्ती होऊन सुख द्यायचे हे दोन कार्य. आम्हाला बुखार आमच्या वेळी पंचभक्ष प्रमाण ठेवलं तर ते खायला होतच काय नाही. आम्हाला निरोगी व्हायचे आणि ते काहीतरी खाल्लं तर आम्हाला चांगलं वाटतं, नसेल तर ते काय तोंडात काय असतं रुचीच नसतं असं होतं. आम्हाला कष्ट पर्याय व्हायचे. कल्पवृक्ष काय करतात, आमचा सगळा कष्ट काढून घेतात आणि कामधेनु आम्ही काय मागतात ते देतात. आमच्या कष्ट सगळं निवारण करून आम्हाला काय पाहिजे सुख ते देते असं म्हणून ते काय झाले पूज्याय झाले. हे श्लोक आम्ही म्हणत होता ना हे सगळं आम्ही थोडीशी कळून घ्यायला पाहिजे. कसं म्हटलं तर सिरिनिलयन गुणಗಳ ತಿಳಿದು ಭಜಿಸುವುದೇ ಫಲವಿದು ಬಾಳುವುದಕ್ಕೆ. जगन्नाथदास सांगतात काही एक नाव आम्ही तोंडात बोलत असताना त्याचा अर्थ कळून घ्यायला पाहिजे. ते आम्हाला 20-30-100% ते पुण्य एक्स्ट्रा मिळतं. तुम्हाला एक सांगतो, एकच गोष्ट सांगतो, आम्ही फक्त राम 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 म्हटलं तर काय आहे, फक्त म्हटलं तर पुण्य मिळतं 10% पुण्य मिळतं. ते अर्थ करून आम्ही नामोच्चारण केलं ना 100%. श्रीमदाचार्याने सांगतात भागवत तात्पर्यामध्ये अजामिळच्या आख्यानामध्ये येते. अजामिळ तुम्ही कथा ऐकलेली आहे. दूरे क्रीडनकासक्तम. ते अजामिळ यमदूत विष्णुदूताचे संवाद होते त्यावेळी नारायण बोलते, त्यांच्या छोट्या मुलाचे नाव नारायण असते असं म्हणून एकच सगळ्याला माहित आहे. त्याच्यात त्या विषयीमध्ये श्रीमदाचार्य निर्णय केलेले फक्त त्यांनी नारायण असं म्हटले ना त्यांनी देवदूत कशा आले, फक्त नारायण म्हटले की देवदूत आले आणि विष्णुदूताचा संवाद झाले आणि पुन्हा ते हे झाले, त्यांना मुक्ती दिले परमात्मा असं आहे. हे फक्त नाम उच्चारणासाठी देव अनुग्रह करतात काय म्हटलं तर श्रीमदाचार्य सांगतात नामोच्चारण फार महत्वाचे आहे आणि ते अर्थानुसंधान त्याचे शिवाय फार महत्वाचे. काही नाम उच्चार करताना ते अर्थानुसंधान करून आम्हाला हे विचार नामोच्चारण करायला पाहिजे. नामोच्चार केले की फळ मिळतात. अजामिळाला काय झाले, नारायणा म्हटले तर देवदूत आले, विष्णुदूत आले, यमदूत आला
तुम्ही इकडे येऊ नका म्हणून त्याला सांगितलेले आहे. पुन्हा त्यांनी 6 महिना गंगा तीर येऊन तिकडे साधन करून त्याने मुक्ती झालेली आहे असं म्हणून पुराणात आहे. फक्त नारायण नाव उच्चारण केले की विष्णुदूत आले, त्यांना काय कष्ट होते ते परिहार केले. ते पुण्य करण्यासाठी ते अर्थानुसंधान करायला पाहिजे होते. ते आम्हाला पण काही एक शब्द तोंडात सांगताना ते अर्थानुसंधान काय आहे, ते कशामुळे शब्द आलेले आहे, कुठून आलेले आहे, हे शब्दात काय सांगत आहे असं म्हणून आम्हाला कळायला पाहिजे. हे असं आहे ते स्वामी श्रीमद आचार्यांनी भागवत तात्पर्यामध्ये सांगितलेले गुण कर्म क्रियावाचिनः. ते शब्द काय गुण सांगतात, ते काय कर्म सांगतात, काय क्रिया सांगतात, हे सगळं विचार करून आम्ही शब्दाचे उच्चारण केले ना त्याला आम्हाला पुण्य फार मिळतं. आम्ही राम म्हणते, राम म्हणले तर तोंड उघडते, आत असतील सगळं पाप बाहेर येते, बाहेर असतील पाप आत जायचे म्हणून म्हणलं तर तोंड बंद. राम राम राम. बघा ते अर्थानुसंधान करायला पाहिजे. कृष्ण म्हणते, कृष्ण म्हणलं तर काय आमच्या कष्ट हरण करतात. कर्षती पापान कष्टान हर्षती इति कृष्ण. आमच्या सगळं पाप कर्षण करून घेतात असं म्हणले तुम्ही कृष्ण आहे. असा आम्हाला एक एक शब्दाचा अर्थ थोडीसे आम्हाला कळले की किती आनंद होतो. तुम्ही दररोज म्हणत होते पूज्याय राघवेंद्राय, आता तुम्ही म्हणलं तर आम्हाला किती आनंद वाटतो. ते सांगतात श्री नीलयना गुणागळा तिरिदु बजी सुवादे झाला. ते परमात्माचा काही शब्द आहे, गुरुजींचा काही शब्द आहे, ते आम्हाला कळून घ्यायला पाहिजे. हे गुरुजींचा अनुग्रह आमच्यावर कळून घ्यायला पाहिजे. ते पुण्य मला फार मिळतात. शब्द उच्चारण करले की पुण्य मिळतात. ते काय आम्ही हे सांगत नाही पुण्य मिळत नाही असं नाही. पुण्य आहे तरी अर्थानुसंधान केले फार पुण्य मिळत आहे. हे म्हणून आम्हाला हे श्लोकातून आम्ही कळून घ्यायला पाहिजे. पूज्याय राघवेंद्राय सत्य धर्मताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां. कोण भजन करत आहे, भक्ती म्हणून करत आहे ना, त्यांना कल्पवृक्ष आहे. त्यांच्या कष्ट सगळं काढून सगळं कष्ट ते कष्ट परिहार होतो म्हणून आम्ही इकडे. आणि कोण नमता, कोणी त्यांना नमस्कार करते त्यांना कामधेनु आहे. कामधेनु तुम्हाला काय पाहिजे, कामितम दोनोती ती, तुम्ही मनामध्ये काय इच्छा करतात ते सगळं तुम्हाला कामधेनु तुम्हाला सगळा देते. म्हणून हे श्लोकाबद्दल आम्हाला हे विषय कळून घ्यायला पाहिजे. ते असं सांगितलेले आहे. हे लास्ट मध्ये आपण आचार्याने राघवेंद्र स्वामींच्या बद्दल सांगितले आहे आणि काय विषय महत्व सांगितले आहे. राघवेंद्र स्वामींच्या थोडीशी आम्ही त्यांच्या पूर्वाश्रमाच्या जीवन बघितलं तर कसे होते त्यांनी. इतकी पुण्य हे आता त्यांचे काय आराधना आहे, 300 वर्ष झालेली आहे त्यांच्या आराधना, त्यांचे 50 वर्ष काहीतरी झालेले आहे. त्यांनी लोकांना अनुग्रह करतात, ते काय मागतात सगळं देतात. ह्यांचं पुण्य कुठून आलेले आहे, ह्यांनी काय केले हे थोडीसे आम्हाला कळायला पाहिजे. कसं एक उदाहरण देते. बँक मध्ये बॅलन्स असलं तर एटीएम मध्ये पैसे येतात. बँक बॅलन्स 0 असले की एटीएम मध्ये पैसे येतात काय, मला नाही येतात. त्यांच्याकडे किती पुण्य आहे. त्यांचे नाव राघवेंद्र स्वामी असं म्हणून श्री राघवेंद्राय नमः असं म्हटलं की आम्हाला काय पाहिजे ते करून त्यांचं किती पुण्य आहे म्हटलं तर आपण आचार्य सांगतात त्यांच्या पुण्य कशा आहे, कुठून आलेल्या पुण्य. हे 1 जन्माचा पुण्य नाही आहे, 5 जन्माचा पुण्य आहे. शंकुकर्ण, प्रल्हाद, बाल्मिक, व्यासराज हे 4 हे जन्म झालेले ना, हे सगळ्यांचं पुण्य. हे कशा आहे पुण्य पण आचार्य सांगतात हरिपाद कंज निषेवणात लब्ध समस्त संपदः.
परमात्म्याच्या पाद कमल उपासन निरंतर हरिध्यान करतात राघवेंद्र स्वामी केले म्हटलं तर त्यांच्या हे पुण्य आहे. हरिपाद कंज निषेवणात लब्ध समस्त संपत. आणि काय म्हणतात सगळं देतात राघवेंद्र स्वामी. त्यांनी कसे संपादन केले? परमात्माच्या आराधना करून, परमात्मावर विश्वास ठेवून, भक्ती ठेवून ते पुण्य त्यांनी प्रल्हादराज होताना त्यावेळी नामस्मरण करून पुण्य संपादन होते. आणि व्यासराज त्यावेळी त्याने त्या पुण्यामध्ये ते पुण्य संपादन केले. आता राघवेंद्र स्वामी होऊन सगळ्यांना पुण्य दान करत आहे. त्यांचे वृंदावन आहे मंत्रालयामध्ये. त्याच्या मृत्तिका घेऊन इकडे वृंदावन केले, इकडे पण त्यांनी अनुग्रह करतात. त्याचे नाव घेतलं तर अनुग्रह करतात. असं पुण्य संपादन कशा केले? हरिपाद कंज निषेवणात लब्ध समस्त. परमात्माच्या आराधना करून त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या अनुग्रहाने संपादन केलेले पुण्य आहे ना, ते पुण्य आम्हाला देतात. रक्षन्ते पुण्यानि पुराकृतानि. एक सुभाषितकार सांगतात, वने रणे शत्रुजलाग्नि मध्ये महारणे पर्वत मस्तके विवा. आम्ही वन मध्ये असते, जल मध्ये असते, कुठेतरी जाग असते, आम्हाला काहीतरी ऍक्सिडेंट व्हायचे, ते आम्हाला काहीतरी होतात असं म्हणून ते परमात्मा आम्हाला रक्षण करतात. रक्षन्ते पुण्यानि पुराकृतानि. हे आम्ही केलेलं पुण्य नाही, आमच्या पूर्वजांना केलेलं पुण्य आहे, ते आम्हाला रक्षण करतात. आम्ही पुण्य केलं की आमच्या युवांना आणि मुलांना ते पुण्य मिळतात. पूर्वज घातलेले आमाच्या पेढी म्हणून आम्ही आता आम खातो. आम्ही घातलेलं पेढ आम्हाला आम खायला मिळतात काय गॅरंटी नाही, पुढच्या लोकांना मिळतात ते. असं आहे ते आमच्या लोकांनी पूर्वजांना आम्ही पुण्य केलेले आहे म्हणून आम्हाला आता सुख थोडीशी आहे. आम्ही आता पुण्य केलं तर आमच्या युवा पिढीला, मुलांना, लोकांना धार्मिकपणे आम्ही असं ते राघवेंद्र स्वामींचा अनुग्रह आहे. असं काय ते राघवेंद्र स्वामींच्या आपणाचार्य सांगतात, हे वृंदावनाच्या राघवेंद्र स्वामीचे काय वृंदावन आहे, ते वृंदावन प्रदक्षिणा केलं की काय हो. तुम्हाला तुम्ही इकडे आले, प्रदक्षिणा केले, पारायण केले, सगळं तुम्ही करत आता आराधना तुम्ही करता. तुम्ही दर गुरुवारी करता, दर रोजी करता. ते काय होतं त्याच्यामुळे ते सांगितलेले, वृंदावन प्रदक्षिणा तुम्ही करतात ना, सर्व तीर्थ फलाप्तये म्हणतात. हे भारता भूमीमध्ये काय काय तीर्थ आहे, गंगा, सिंधू, सरस्वती च यमुना, गोदावरी, नर्मदा, कृष्णा, भीमरती च फल्गु, सरयो, श्रीगंडकी, गोमती, काय तीर्थ आहे, क्षेत्र आहे ना, ते सगळा तीर्थ क्षेत्राच्या काय पुण्य आहे हे वृंदावन प्रदक्षिण केलं ते मिळतात म्हणून सांगते. वृंदावन प्रदक्षिणा आम्ही करत होते, प्रदक्षिणा केलं की तीर्थयात्राच्या पुण्य आम्हाला मिळते म्हणून आपण सांगतो. आणि दुसरी गोष्ट सांगतात, वृंदावन गतम जलम शिरसा धारयामि विद्या सर्व तीर्थ. ते वृंदावन अभिषेक केलेले आम्ही प्रोक्षण केलं की गंगा सर्व नदी अवगाहन केले की काय पुण्य मिळतात आहे ना, ते पुण्य आम्हाला मिळत आहे. ते वृंदावनच्या वरी अभिषेक केलेले ते फक्त प्रोक्षण केले की वृंदावन गतम जलम. आणि अजून एक सांगतात, राघवेंद्र स्वामींच्या नाव घेऊन हे स्तोत्र म्हणून एक फुलपात्रात पाणी देऊन अभिमंत्रण करून आम्ही स्वीकार केला ना, पोटात असते सगळं दोष निघून जातात. तस्य कुक्षिगता दोषाः सर्वे नश्यन्ति तत्क्षणात्. हे आपण आचार्य सांगितलेले आहे. हे काही कोणी असं केलं नाही असं नाही, सगळ्यांचं हे अनुभवात सिद्ध झालेले आहे, अनुभवात आहे. आमचे वडील सांगत होते, त्यांच्या ह्याच्यामध्ये हे आलते, त्यांच्या पाशी त्यांनी एक शिष्य आले, आमच्या मुलाला फार त्रास आहे, डॉक्टर काय सांगितलं नाही, ते विश्वासच ठेवलेच नाही. तुम्ही बघा तुमचं तुम्ही हे पोटात आहे, तुम्ही काय करायचं शक्य नाही,
काय होतं माहित नाही, तुम्ही करून घ्यावा, आमच्याकडे पण ट्रीटमेंट होत नाही, तुम्ही पुढे जावा, काहीतरी करा असं म्हणून डॉक्टरने सोडले. त्यांनी आमच्या वडीलकडे आलेले आहे, त्यांनी येऊन बसले असं झालेले आहे. काय करू, माझ्या वडीलने सांगितले तुम्हाला राघवेंद्र स्तोत्र येते काय, येते, 5 वेळी अभिमंत्रण करा, एक ग्लास मध्ये अभिमंत्रण करा, ते पाणी प्यायला दे म्हणून 5 दिवशी तसं केले. 7व्या दिवशी डॉक्टर पाशी चेकिंगला देतात, काय पण नाही, ते पोटात काय पण नाही, त्याला पेन नाही, काय नाही, सगळं निवारण झाले. ते सगळं ते काय पोटात दोष होतो ना, ते सगळं निवारण झाले. ते स्तोत्राचे अभिमंत्रण करून ते पाणीचं शुद्ध. याला मुख्य मंत्र आहे श्री राघवेंद्र अष्टाक्षर मंत्रतः म्हणतात. आपण आचार्य म्हणतात श्री राघवेंद्राय नमः, हे आहे ना ते मंत्र तुल्य आहे. तुम्ही 108 जप केले ते मंत्र तुल्य आहे. आणि सांगतात हे राघवेंद्र स्तोत्राच्या अजून एक विषय सांगतात, ह्याच्यात काय सांगितलेले आहे ना ते सगळं सत्य आहे. ह्याच्यात काय बद्दल कोणी अनुमान करतच नाही, खरं संदेह करा तुम्ही करू नका असं म्हणून त्याच्या साक्षी आहे. राघवेंद्र स्वामी साक्षी आहे. कसं म्हणलं तर राघवेंद्र स्वामींच्या सदेह सजीव वृंदावन झाले होत होतो त्यावेळी श्रावण शुद्ध द्वितीया दिवशी एक किनारे राघवेंद्र स्वामींचे वृंदावन, दुसरे किनाऱ्यावरती आपण आचार्य होते. त्यांना कळालं स्वामींचे वृंदावन होत आहे म्हणून. तोंडातून आलं श्री पूर्णबोध गुरुतीर्थ पयोद्दीपारा. ते श्रावण मास भरलेल्या तुंगभद्रातून तसंच त्यांनी आले. हे श्लोक म्हणतून त्यांनी आले. येऊन बघितलं तर वृंदावन संपले होते आणि शिलाचे स्थापन केले होते. गुरुजीला बघितलं नाही, तोंड आले, तोंडात बघितले ते पाणी घ्या लागले. काय करू, गुरुजींचं दर्शन झाले नाही. ते स्तोत्र तरी समर्पण करायचं होतं आम्हाला असं म्हणून ते थांबलेले आहेत. त्या समयमध्ये वृंदावना शब्द येते, वृंदावनात शब्द येते साक्षी हया स्तोत्र. हे तुम्ही हे काय शब्द हे काय सांगितलेले आहे ना हे खर सत्य आहे. त्याच्या साक्षी हयग्रीव देव आहे म्हणून राघवेंद्र स्वामी सांगतात. वृंदावन हात बसून सांगतात, आपण आचार्य सांगतात साक्षी हया स्तोत्र. हे काय म्हणलं तर हे तुम्ही काय सांगितलेलं आहे ना स्तोत्र मध्ये, संसारे क्षय सागरे प्रवृत्तो गादे सदा विस्तरे अंधो दिव्य दृष्टिश्च दीड मोकोपि वाक्पती. कोणाला दृष्टी नाही, तुमच्या सेवा केली की दृष्टी मिळतात. कुणाला तोंडात एक शब्द बाहेर येत नाही, ते वाग्मी होतं. असं म्हणून तुम्ही काय सांगितलेलं आहे ना ते सगळं सत्य आहे. ते साक्षी आहे हयग्रीव देव. हयग्रीव देव कोण आहे? ज्ञानानंदमयं देवं निर्मल स्फटिकाकृतिं आधारं सर्व विद्यानां हयग्रीव उपासमहे. सर्व विद्यांचा ज्ञानी आहे हयग्रीव देव, अधिपती आहे. ते सगळं ज्ञान तुम्हाला काय पाहिजे ते सगळं राघवेंद्र स्वामी म्हणतात तुम्हाला काय पाहिजे सगळं देत. शास्त्रज्ञान, सांसारिक सुख सगळं तुम्हाला मिळतात. ह्याच्या साक्षी आहे हयग्रीव देव असं म्हणून त्याच्या हे सील झालेले आहे. हे स्तोत्र मला सगळं देतं म्हणून राघवेंद्र स्वामींनी हे श्लोकाच्या सांगितलेले आहे. ते नंतर सगळा साक्षी आहे या स्तोत्र असं म्हणून हे शब्द आल्यानंतर हे श्लोक संपवतात. असं हे विषयासाठी हे राघवेंद्र स्तोत्र फार महत्वाचे आहे. आमच्या जीवनामध्ये गुरुंजीचे काय महत्व आहे ते मी कळून घे. शास्त्र सांगतात हरो वृष्टे गुरुस्त्राता गुरो वृष्टे न कश्चन. एकदा परमात्मा आमच्यावर रागवलं की आम्ही गुरुपाशी गेलं की आम्हाला थोडीशी गुरु अनुग्रह करतात. त्याला सांगतात असं तुम्ही हे तुम्हाला राग आलेले परमात्मा त्याला थोडीशी आम्ही व्यवस्थित करतो, तुम्ही ह्याच्यावर अनुग्रह करा असं म्हणून गुरुजी करतात. गुरुजी रागवलं की कोणाकडे जायचे आम्हाला? गुरु वृष्टे न कश्चन असं म्हणून मला गुरूंचे फार महत्व आहे.
आणि शास्त्रात आम्हाला देवाला पितृस्थान दिलेले आहे, गुरुला मातृस्थान दिलेलं आहे. हे आम्ही एक थोडीशी एक गोष्ट मध्ये आम्ही सांगते. देवाला आम्ही पितृस्थान दिलेले आहे, गुरुला मातृस्थान दिलेले आहे. ते कसं आहे? एक गोष्ट सांगतो. एक छोटी मुलं आहे 3-4 वर्षाच्या, त्यांनी बाहेर मातीत गेले आणि सगळं ते मातीत सगळं अंगात लावून आले की वडीलच्या समोर आले की काय करतात, हे काय घाण, चल म्हणून त्याला टाकून दे, चला तुम्ही इकडे. त्याला पाशीच भेटलं नाही. ते रडून कुठं आले? आई पाशी. त्यांनी नवरा पहिलेच त्यांना हे केलं, त्याच्यामुळं त्याने काय हे केलं नाही, या असं म्हणून ते पाणी घालून सगळं स्वच्छ करून ते कपडे काढून दुसरे कपडे लावून त्याला थोडीशी सिंगार लावून तिलक लावून जा आता तुमच्या वडीलचे पाशी जा म्हणून असं त्यांना पाठवलं की या तुमच्या माझ्या मुला म्हणून ते घेऊन गाव सगळं फिरून येते. हे असं अवस्था आम्ही बघते. हे आम्ही गुरुदेव असा एक अनुसंधान केले की काय होते. जीव म्हणलं तर एक छोटं बाळ. आम्ही संसारामध्ये पडलेले आहे. ते संसारामध्ये असलेले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळं घेऊन आमच्या अंगात आम्ही घेतलेले आहे, लावून घेतलेले आहे. ते सगळं आमचा दोष आहे. हे सगळं आम्ही दोष घेऊन देवाच्या पाशी गेले की देव काय करतात, जा इकडे तुम्ही असं म्हणून आम्हाला टाकून. कुठे जायचे? देव तरी दृष्टी झाली आमच्यावर, आम्ही गुरुपाशी जायचे. काय म्हणलं तर हे मातृस्थान दिलेले आहे मी गुरुला, हे देवस्थान पितृ दिलेले आहे. आणि गुरु काय करतात? ज्ञान पाणीमध्ये आम्हाला धुतात, भक्ती असं आम्हाला वस्त्र घालतात, वैराग्य म्हणून असं तिलक लावतात. त्या आम्हाला पाठवत. त्यावेळी परमात्मा बोलतात या तुम्हाला मोक्ष देतो म्हण परमात्मा म्हणतात. ते गुरु शिवाय आम्हाला काय पण नाही. ಗುರುಗಳಿಲ್ಲದೆ ಇನ್ನಾರು ಆಪ್ತರು ನಿನಗೆ ಗುರುಗಳೇ ಪರಮ ಹಿತಕರು ನೋಡೋ. गुरु शिवाय आम्हाला कोणी पण नाही. पिता माता तथा भ्राता सर्वे संसार हेतवः गुरुरेव सदा सेव्यः संसार. आम्ही फक्त गुरु एकच आम्हाला मोक्षाचा मार्ग सांगतात, दुसरे कोणी सांगत नाही. आमच्या पाशी सगळे पैसे घेतात आणि आम्हाला हे करतात. फक्त गुरुच आम्हाला मोक्ष मार्ग सांगतात. गुरु गुरु म्हणलं तर काय? गुम अज्ञानम राती की गुरु. गु म्हणलं तर आमचा अज्ञान, र म्हणलं तर राती. ते निराकरतात, आमच्या अज्ञान निराकरतात, आमच्या अज्ञान नष्ट करतात. त्याच्यामुळे त्यांना गुरु म्हणतात. ते गुरु शब्दाच्या हे महत्व आहे. ते गुरुजींच्या उपासना आहे. गुरुजींना कशा आम्ही द्यायला पाहिजे, गुरुजींना कसा आम्ही प्रार्थना करायला पाहिजे म्हणलं तर पहिला आमच्या मध्वाचार्य मूलगुरु आहे, विश्वगुरु आहे, त्यांना आम्ही विश्वगुरु म्हणतात. नंतर अनेक महात टीकाचार्य आहे, त्यांनी श्रीमदाचार्य ग्रंथांना टीका लिहिलेले आहे, उपकार केलेले आहे. नंतर रघुत्तम तीर्थ स्वामी येते, नंतर राघवेंद्र तीर्थ स्वामी येते. त्यांनी पण फार उपकार केले. त्यांच्या एक मुख बघितलं तर आम्हाला एक नाण्याला एक नाणे 1 रुपया असताना त्यांना 2 मुख असतात. एक मुख नाणं कुठंतरी चालवायला मिळतात काय आम्हाला? ते चालवतात काय? नाही. राघवेंद्र स्वामी कष्टहरण करतात. आम्हाला काय आम्ही त्यांच्या पाशी येऊन सांगतात ते आम्हाला देतात. असा फक्त एक मुख तुम्ही बघितलेले आहे. त्यांच्या दुसरे मुख आहे शास्त्रार्थ ग्रंथ निर्माण. शास्त्राबद्दल त्यांच्यावरती काय ते परमात्माला आम्हाला बघायचे. शास्त्र ग्रंथ रचना केलेली आहे, तत्वज्ञान. ते एक मुख आहे राघवेंद्र. एक मुख आम्ही बघितलेले आहे. शापान ग्रह शक्तवन्य राघवेंद्रान विद्यते
शाप अनुग्रह करतात, आम्हाला काय म्हणतात सगळं देतात, हे असं झालं की दुसरी मुख आहे राघवेंद्र स्वामींच्या शास्त्रार्थ विचार. ते दश उपनिषदांना ईशा केन काट कट काहीतरी हे अशा उपनिषदांना अर्थ सांगितले आहे खंडार्थ म्हणून राघवेंद्र स्वामी. अनेक ग्रंथाला व्याख्यान केलेले भावदीप म्हणून, त्याचे नाव भावदीप म्हणून ठेवलेले आहे. आणि श्रीमदाचार्य ग्रंथ रचना केले अनुव्याख्यान, टीकाचार्याने रचना केले न्यायसुधा, त्या न्यायसुधाला परिमळा म्हणून व्याख्यान केलेले. ते एक विषय, त्या परिमळा विषयीचा एक विषय मी सांगून प्रवचन सांगतो. काय म्हणलं तर त्यांच्या महिमा मी ऐकलेले आहे, त्याच्या ग्रंथाबद्दल पण थोडीशी ऐकायला पाहिजे ना. एक उपनिषदच्या एक श्लोकाच्या त्याच्या अर्थानुसंधान आणि परिमळाचा एक शब्द आम्ही कळून घेतला तर ते आराधना आम्ही केलं तर ते पूर्ण होतं. टीकाकृतात म्हणते न्यायसुधामध्ये न शब्दात गौगाडा न च निगम चर्चा सुचतुरा न च न्याये प्रौढा न च विदिता वेद्या अपि वयं परम पूर्ण गुरुकारुण्य सरणी प्रपन्यान् मान्यास्मः किमपि च वदन्तोऽपि महताम्. असं म्हणतात. त्यांनी न्यायसुधा प्रारंभ करताना टीकाकृतात म्हणतात न शब्दात गौगाडा, आम्हाला शब्दशास्त्र आम्ही कळलेलं नाही, न्यायशास्त्र आम्ही पडलेले नाही, दुसरी व्याकरण शास्त्र आम्ही शिकले नाही, हे काहीतरी आम्ही लिहितो म्हणलं तर श्रीमद परम गुरु कारुण्य सरणी श्रीमदाचार्य मध्वाचार्यांच्या अनुग्रहाने हे दोन शब्द आम्ही लिहत आहे असं म्हणून ते सांगितलेले आहे. ते असं ते गुरु अनुग्रहाने टीकाकृताने ते श्लोकामध्ये सांगितलेले. हे शब्द राघवेंद्र, हे श्लोक राघवेंद्र स्वामी परिमळा टिप्पणीमध्ये सांगतात. त्याने काय सांगितले न शब्दाब्दो गाढा, आम्ही शब्दशास्त्र आम्ही शिकलेले नाही, शब्दशास्त्र आम्हाला काय कळत नाही असं सांगितलेले ना, असा अर्थ करायचा नाही. टीकाकृतांना बरोबर न शब्दाब्दो गाढा इति न, ते शब्दशास्त्रामध्ये अध्ययन केले नाही असं नाही म्हणलं तर अध्ययन केलेले आहे म्हणून कळून घ्यायला पाहिजे म्हणून राघवेंद्र स्वामी अशा व्याख्यान करतात. ते टीकाकृतात जयतीर्थ मखेडा स्वामी आहे ना, ते काय करत आहे ते शब्दाब्दो गाढान, आम्ही काय शब्द शास्त्र अध्ययन केले असे नाही म्हटले ना, असं नाही. ते शब्दशास्त्र अध्ययन केले, न्यायशास्त्र अध्ययन केले आणि मीमांसा शास्त्र अध्ययन केले असं म्हणून ते शब्दाचा अर्थ एक न द्वि न उच्चार केले की एक हो म्हणून होत. हे नाही असं नाही म्हणलं तर ते आहे असं म्हणत कळून घेत की नाही. हे नाही असं नाही म्हणलं तर हे आहे. तसंच राघवेंद्र स्वामी व्याख्यान परिमळामध्ये व्याख्यान नाही सांगतात न शब्दाब्दो गाढा इति न च निगमासु चर्चासु इति न असं सांगतात. हे असं कळायला पाहिजे आम्हाला. टीकाकृतांनी त्याला सगळं माहित आहे तरी पण सांगतात गुरु कारुण्य सरणे श्रीमदाचार्यांच्या अनुग्रहाने हे झालेले हे म्हणून ते फक्त तोंडात सांगितलेले. मोठे न्यायसुधा रचना केलेले आहे, त्यांना व्याकरणशास्त्र माहित नाही, साक्ष्यशास्त्र माहित नाही, मीमांसाशास्त्र माहित नाही म्हणलं तर कसं चाललंय असं म्हणून परिमळात राघवेंद्र स्वामी टीकाकृतांच्या हे श्लोकाबद्दल त्यांनी विचार करते. हे परिमळा ग्रंथ मध्ये आम्ही बघितलेले आहे. आणि ईशावास्योपनिषद म्हणून सर्वांना सांगितलं ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगता तेन त्यक्तेन भुञ्जीता मा कृतं कस्य सिद्धम् असं म्हणून एक उपनिषदाचा पहिला मंत्र आहे. ते मंत्राचा व्याख्यान काय आहे राघवेंद्र स्वामी त्या मंत्रात व्याख्यान करते. श्रीमदाचार्य भाष्य लिहिले आहे, टीकाकृताच्या टीका आहे, उपनिषदचा भाष्य आहे, टीका आहे. ते राघवेंद्र स्वामी अर्थसंग्रहम करिष्यामि. श्रीमदाचार्य सांगितलेले टीकाकृतांनी काय सांगितलेले ते दोन्ही मिळून आम्ही अर्थ करायला प्रयत्न करतो असं म्हणून वेदाला व्याख्यान केले राघवेंद्र स्वामी. वेदाला व्याख्यान तर फार अवघड आहे. काय श्लोक एक शब्द म्हणलं की दोन तीन अर्थ आम्ही शब्दातून काढते.
वेदाला व्याख्यान करायला पाहिजे म्हटलं तर ईशावास्यमिदं सर्वम, हे जगत आहे सर्वम ईशावास्य सांगतात. हे सगळं जगामध्ये परमात्मा आहे, परमात्मामध्ये हे जगत आहे, परमात्मामध्ये सगळं जगत आहे असं आहे. परमात्मामध्ये, परमात्मा पोटात सगळं आहे, परमात्मा सगळं जगत आहे. ईशावास्यम जगत सर्वम. आणि एक म्हणतात यत्किंचित जगत्याम जगत. तुम्हाला काय कष्ट आले तर, काहीतरी दुःख आले तर तुम्ही जावा परमात्माकडे, तुम्ही जाऊन प्रार्थना करा. कोणाच्याकडे राजांसमोर कोणाच्याकडे जाऊन तुम्ही हात मागू नका, त्यांना काय द्या म्हणून आता तुम्ही मागू नका. काय त्यांनी काय, त्यांचं काय सामर्थ्य नाही, त्यांनी पण परमात्माकडे जाऊन काहीतरी घेऊनच तुम्हाला येऊन देणार आहे ना. त्यांचे काय कुठं आहे, त्यांच्याकडे कुठं आहे. त्यांनी परमात्म्याला मागले तर तुम्ही पण परमात्म्याला मागा, परमात्माच तुम्हाला देते. राजांपाशी कुणाच्यापाशी हात तुम्ही काढू नका, तुम्ही हात द्या म्हणून असं कुणाच्या समोर तुम्ही जाऊ नका. ते नत्यक्तेन भुंजिता मागता कस्य सिद्धम. आणि काय तुम्ही देवाला तुम्ही मागलं तर, तुम्हाला प्रार्थना केलं तर तुम्ही काय पाहिजे तेच देव देतात निश्चितपणे. तुमच्या योग्यता काय आहे, तेन त्यक्तेन दत्तेन वित्तेन भुंजिता. तुम्हाला योग्यता काय आहे तेच परमात्मा तुम्हाला. कशा आबन काय आम्हाला काय व्यवस्थित आहे, काय पाहिजे तेच परमात्मा देतो. आम्ही मागितलं तर ह्या द्या हे द्या म्हणून देवाला मागितलं तर ते देते. तुमच्या नशिबात नसतं तर आम्ही काय, तुम्ही मागितलेले आम्ही देतो. हे काय सांगतात, तुम्ही मागितलेले सेवा केले ना देतो. तुम्ही सेवा केले, आणले, प्रदक्षिणा केले, तुम्हाला गाडी पाहिजे 4 व्हीलर घेतले, तुम्ही 2-3 महिना फिरून आले, नंतर बंद पडले ना झा तुम्हाला त्याच्यात नाही. देव म्हटले तुम्ही पाहिजे असेल तर सेवा केले दिले, तुमच्या नशिबात आहे काय ते 4 व्हीलर नाही. देव म्हणतात, गुरुजी म्हणतात, राघवेंद्र स्वामी म्हणतात देवाला प्रार्थना करा, देव तुमच्या योग्यता बघून तुम्हाला देते, तुम्हाला योग्यता बघून देते. म्हणून त्यांनी सांगितले तेन त्यक्तेन दत्तेन. भगवंता तुमच्या योग्यता बघून तुम्हाला देते. मी मागितलं तर तुम्ही काय मागितलं मी दिलं, मला काय नाही विचारायचं नाही. सगळं परमात्मा तुमच्यावरती सोडलेले आहे. तुमच्या पायावर आम्ही येऊन बसले, तुमच्या पायावरती सगळं टाकलेले आहे असे म्हणलं ते त्यांनी आम्हाला संपूर्ण रक्षण करते. हे असं वेदाच्या मंत्र अर्थ आहे म्हणून राघवेंद्र स्वामी सांगितलेले, त्यांनी तसंच केले. हरिपाद कंजन सेवना लब्ध समस्त संपत असं करूनच राघवेंद्र स्वामींनी आमच्या सगळ्यांना अनुग्रह करत आहे. ते आता कुठं कुठं कोण कोण कुठं आहे काय माहित नाही. सगळं राघवेंद्र स्वामींच्या प्रसादासाठी तुम्ही आलेले आहे, दर्शनासाठी आलेले आहे, स्तोत्र करण्यासाठी आलेले आहे. तुम्ही आता पुढच्या वर्षी एक तुम्ही संकल्प करा, एक राघवेंद्र स्वामींच्या एक काहीतरी ग्रंथ मी अध्ययन करतो, एक मी श्रवण करतो, काहीतरी करतो. आतापर्यंत स्तोत्राचे पारायण झालेले आहे, हे थोडेसे अर्थ पण तुम्ही करून घ्यायला पाहिजे. तुम्ही कुठं पण जात असताना हे श्लोक म्हणले की तुम्हाला कळायला पाहिजे. हे व्यासराज, हे प्रल्हादराज, व्यासराज, राघवेंद्र स्वामींच्या हे सगळं महिमा असलेला श्लोक आहे असं म्हणून राघवेंद्र अष्टोत्तर करत असताना पण हे तुम्ही शब्द आले की तुम्हाला कळायला पाहिजे. जसं ते तुम्हाला माहीत होते, तुम्ही माहीत करून गेलं की तुम्हाला पुण्य मिळत आहे असं म्हणून ते आता आम्हाला 1-2-3 शब्द सांगायला इकडे काय सगळं संभाजीनगरचं सगळं लोक आम्हाला अवकाश दिलेले आहेत. हे माझ्या भाग्य आहे. आणि राघवेंद्र स्वामींच्या कथा सांगते म्हटलं तर ते आमचं पुण्य आहे. राघवेंद्र स्वामींना दर्शनाला कोणी लोक तिकडे जाताना ते लोकांना पादधुळी आमच्यावर आहे म्हणून हे सगळं आहे म्हणतो. हे सगळं सभामध्ये आम्ही सांगतो. त्याच्या पुण्यामध्ये सत्यात्मतीर्थ स्वामींच्या परमानुग्रह आहे. आम्हाला विद्या दान दिलेले, आम्ही मनोविद्यापीठात अध्ययन केलेले गुरुजींचा पण आम्हाला फार अनुग्रह आहे. त्याच्या विषयी गुरुजीने परमानुग्रह करून आम्हाला
इकडे पाठवले, 2 शब्द सांगितलेले, ते मराठी मला येत नाही, तरी पण थोडीशी व्याकरण दोष काहीतरी सगळं आहे, ते सगळं तुम्ही करून घ्या. बालकांना त्याला भाषा जननी केली सुखपड म्हणते. छोटे बालक असतात, ते काहीतरी तोंडात सांगत असतात, ते आई बघून हे काय छोटे बालक आहे, ते काहीतरी चूक होतात त्यांच्या, म्हणून ते काय समजून घेतात ना, तसा आमच्या पण तुम्ही समजून घ्यायचे, म्हणून ह्याच्यात काहीतरी पुण्य आलं की ते सगळा गुरुजींचा अनुग्रह आहे. काहीतरी चूक आले, काहीतरी ते शब्दात बाहेर गेलेले आहे, विषयात बाहेर गेले, ते सगळं चूक आमच्या आहे, म्हणून संपवतात. मधुराम करगत श्री कृष्णार्पणमस्तु. आम्हाला तिकडे येण्यासाठी हे मंडळी हे सगळं ते भक्तवृंद सांगितलेले, त्याच्यामुळे आम्ही त्यांचा पण आभारी मानतो. बसून तुम्ही ऐकलेलं आहे, तुम्हाला पण आभारी मानतो. मधुराम करगत श्री कृष्णार्पणमस्तु. राजाधिराज गुरु सार्वभौम गोविंदा.